सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मार्ग मोकळा. पुसद यवतमाळ जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण. निवडणुकीची उत्सुकता वाढली, रखडलेली कामे पूर्ण होण्याची आशा. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या दीपक परिहार आणि देवीदास डोळस यांचे स्वागतपर उद्गार. मी देवीदास सुगणराव डोळस, माजी नगरसेवक, भारतीय जनता पार्टी पुसद. आज जो निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने, मी मनापासून व जनतेतून स्वागत करत आहे. 4 महिन्यात जो निर्णय इलेक्शन घ्यायचा ठरला, उच्च न्यायालयाने आदेश दिला, ते स्वागत करत आहे. आणि गेल्या 3-4 वर्षापासून फार अडचण निर्माण झाली होती. गोरगरिबाची जनतेची जी काम होत नव्हते, नगरपालिकेत सोय मिळत नव्हते आणि फार अडचणी जात होत्या. आता हा निवडणूक झाल्यामुळे निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा लवकर सरकार निवडणूक लावेल आणि परत जनतेची काम होतील अशी मी अपेक्षा करतो. सर्वोच्च न्यायालयाचा मी मनापासून धन्यवाद देतो. सर्वांना जय श्रीराम. मी दीपकसिंह प्रतापसिंह परिहार, माजी शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी पुसद. मागील 4-5 वर्षापासून जो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या, त्या आज आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे त्या मोकळ्या झालेल्या आहे. त्या मार्ग मोकळा झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचं आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे सहर्ष स्वागत करतो. जय श्रीराम. सुप्रीम कोर्टाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे आता लोकशाहीची गती पुन्हा सुरू होणार आहे. पुसद आणि यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक, नेते, कार्यकर्ते आता निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. रखडलेली कामे, थांबलेली विकास यात्रा आणि थांबलेली आशा या निर्णयामुळे नव्याने सुरू होणार आहे, यात शंका नाही.